शेगाव तालुक्यात पाणी टंचाई विरोधात एल्गार सरपंच संघटनेचे तीव्र आंदोलन। शेगाव तालुक्यातील 38 गावांमध्ये 140 गाव पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असून काही गावांमध्ये नाईलाजाने खारे व दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर 38 गावांमधील महिला पुरुषांना सोबत घेत तालुका सरपंच व उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली आज स्थानिक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार यांना निवेदन सादर करून तातडीने पिण्यायोग्य पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाची दखल घेत जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन येणाऱ्या 1.5 महिन्यात 38 गावांमधील सर्व पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले। या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। महिला, वृद्ध, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्हाला शुद्ध पाणी हवे, आरोग्याशी खेळ थांबवा अशा घोषणा देत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला। या आंदोलनात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष रामा पाटील थारकर, राजूभाऊ मिरगे, पवन बरिंगे, लक्ष्मण गवई, सुधाकर बावस्कर, सौ शारदा गजानन ससे, सदानंद पुंडकर, सौ सीमाताई संदीप गवई, ज्ञानेश्वर दळी, श्रद्धा योगेश पिसे, शारदा मंगेश पारसकार, विजय प्रल्हाद धनगर, मुलकिंदा सुलताने, शिलाताई चराटे, इनायत खान, समाधान खंडेराव पंडित, परघमोर अमोल भांगे, विलास ससाणे आदी पदाधिकारी व सदस्यांसह 38 गावांमधील हजारो महिला व पुरुष उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण गवई यांनी केले तर आभार पवन बरिंगे यांनी मानले। दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास प्रत्येक गावातील हजारो नागरिकांसह सरपंच संघटना संबंधित कार्यालयात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा अध्यक्ष रामा पाटील थारकर यांनी दिला आहे। मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, शेगाव। आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच संघटना शेगाव तालुका व संपूर्ण 38 गावातील शेतकरी या ठिकाणी तहसील समोर जमले। गेल्या 2018-19 पासून 38 गाव योजना मंजूर झाली। आनंद आहे, पूर्ण शेगाव तालुक्यासाठी आनंदाचा विषय होता की माननीय संजयजी कुटे साहेब यांनी प्रयत्न करून इथं योजना मंजूर करून घेतली। योजनेचं काम चालू झालं। एक उत्साहाचं वातावरण शेगाव तालुक्यातल्या 38 गावांमध्ये निर्माण झालं की आता कुठेतरी आपल्याला गोड पाणी भेटेल। कारण तुम्ही पाहिलं असाल 2011 सालीच हा खारपान पट्टा म्हणून घोषित झाला आणि याच्यात अनेक किडनीचे पेशंट तिथं निघाले। किडनी स्टोन अशी बरेच असे पोटाचे आजार तिथं उद्भवत होते। परंतु 2019 उलटलं, 20 उलटलं, मुदत 20 पर्यंतच होती, 21, 22, 23, 24 आणि आज 2026 उलटून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदारांना या शेगाव तालुक्यातल्या 38 गावांना पाणी दिलं नाही। आणि त्यासाठी आज या ठिकाणी सर्व 38 गावातील लोक या ठिकाणी आणि सरपंच आणि आमचे उपसरपंच इथं आंदोलनासाठी आले। मोरखडे, मी बोनगाववरून आलेली आहे आणि मी जिल्हा तालुका प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख आघाडी। आणि माझं जे काम आहे माझं आशेचं काम आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येकाच्या घरात जाते आणि प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर प्रत्येकाची समस्या एकच आहे, पिण्याचं पाणी। जेही काही आजार होत असतील हे सगळे या पाण्यामुळे होत आहेत। आणि किती दिवस प्रतीक्षा करावं लागेल आम्हाला महिलांना पाण्याची। योजना आल्या, योजना सँक्शन झाल्या, त्या सगळ्या झाल्या, पण जनतेला पाणी केव्हा मिळेल हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा। आणि आमच्या जर याला जर हे मिळालं नाही, प्रतिसाद दिला नाही, तर आमचं हे आंदोलन खूप तीव्र होईल आणि याच्या मागं पूर्ण महिला शक्तींचं हे आम्हाला हे सगळ्या महिला आमच्या म्हणजे कशा आता प्रतीक्षेत आहेत आणि सगळ्या खवळलेल्या आहेत। तुम्हाला माहित आहे, जिथं महिला उभी राहिली आणि सगळ्यात मेन प्रश्न कसा असते, पाण्याचा प्रश्न असते। जास्तीत जास्त महिलांना या पाण्यामुळे समस्या येत आहेत पिण्याचं। काही लोकांचं असं आहे की आता जवळ छोटं कुटुंब जरी असलं तरी रोजचं 50 रुपयाचं पाणी म्हणजे आर्थिकही नुकसान आहे। एका महिन्याचं जवळपास 1500 रुपयाचं पाणी लागते पिण्यासाठी। आणि जे लोक दुर्बल घटक आहेत गावातील की जे विकत घेऊ शकत नाही, ते दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरी जावं लागते। आता ताजं उदाहरण जर म्हटलं तर आमच्या इकडे केसगळतीचं, किडनी स्टोनचे असे भरपूर आजार आहेत।
जवळपास 50% 60% जे आजार आहेत हे सगळे पिण्याच्यामुळे आम्हाला किती दिवस प्रतीक्षा करावं लागेल? शासनाला आमची हेच मागणी आहे की आम्हाला आणखी किती दिवस वाट बघावी लागेल?